बघणार आहोत बातम्या सविस्तर। सोमवारी बैल पोळा साजरा झाल्यानंतर आज मंगळवारी तान्हा पोळा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। कृषी प्रधान संस्कृतीमधील या देशात शेतकऱ्यांचा सोबती बैलाला विशेष स्थान आहे। लहान चिमुकल्या मुलांमध्ये प्राणीमात्रांविषयी जिव्हाळा आणि प्रेम निर्माण होण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याची सुरुवात झाली। 218 वर्षांची ऐतिहासिक परंपरा म्हणजेच 1806 मध्ये तान्हा पोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। चंद्रपूर शहरासह मंगळवारी सर्वत्र तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला। चिमुकल्या मुलांनी लाकडी नंदी बैलांची आकर्षक सजावट करून या तान्हा पोळ्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला। तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा राजे रघुजी भोसले दुसरे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली। लहान मुलांमध्ये बैलाबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळा साजरा करण्यात येतो। पोळ्याच्या पाडव्याला तान्हा पोळा भरतो। विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या विदर्भात तान्हा पोळा सणाला विशेष महत्त्व आहे। नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोळा हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात। तान्हा पोळा हा सण राज्याच्या इतर भागात ज्याप्रमाणे बैल पोळा साजरा केला जातो त्याचप्रमाणे तान्हा पोळा विदर्भात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते। ही परंपरा गेल्या 218 वर्षांपासून आजही सुरू आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आशिष माशिरकर यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात। नमस्कार, मी आशिष माशिरकर आपल्या सर्वांना पोळ्याच्या आणि तान्हा पोळ्यांच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि सर्व चिमुकल्या मित्रांना हार्दिक शुभेच्छा।